सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या वर्ल्ड व्हिजन इंडियाच्या मार्गदर्शनाखाली जळगाव जिल्ह्यातील एनजीओंनी एकत्र येत एनजीओ फोरमची स्थापना करण्यात आली आहे। फोरमच्या अध्यक्षपदी वर्ल्ड व्हिजनचे समन्वयक जितेंद्र गोरे यांची तर उपाध्यक्षपदी अमळनेर आधार संस्थेच्या रेणुप्रसाद यांची आणि सचिवपदी चोपडा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष महेश शिरसाट यांची वर्णी लागली आहे। सामाजिक क्षेत्रात वेगवेगळ्या एनजीओ कार्यरत असून छोट्या मोठ्या स्वरूपात जनहिताचे काम तळागाळापर्यंत करीत आहेत। या संस्थांच्या कामास मोठे स्वरूप यावे या विशाल विचाराने एकत्रित येत एनजीओ फोरमची स्थापना करण्याचा विचार पुढे आला आणि नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली। त्यात अध्यक्षपदी जितेंद्र गोरे, उपाध्यक्षपदी वेणुताई प्रसाद, सचिव महेश शिरसाट, सहसचिव निलेश शिंदे, सल्लागार संजय पाटील, कोषाध्यक्ष प्रतिभा पाटील यांची निवड करण्यात आली आहे। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नायब तहसीलदार सातपुते, गटविकास अधिकारी सुशांत पाटील, पोलीस निरीक्षक उद्धव ढमाळे, कृषी विस्तार अधिकारी योगेंद्र हिरे, चाइल्ड हेल्पलाईनचे कुणाल शुक्ला, संकल्प सेवा फाउंडेशनचे राहुल माळे, जिव्हाळा फाउंडेशनचे राहुल चौधरी, जनसहाचे निलेश शिंदे, पुष्कर बहुउद्देशीयच्या सुवर्णा सोनार, जनहित संस्थेचे जयप्रकाश भिराळे, शिवचरित्र फाउंडेशनचे सचिन पाटील, इलाइट फाउंडेशनचे काशीनाथ कांदे यांच्यासह जिल्ह्यातील 30 ते 40 सामाजिक संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते। आभार जितेंद्र गोरे यांनी मानले तर सूत्रसंचालन रतिलाल वळवी यांनी केले। कार्यक्रम यशस्वीतेसाठी वर्ल्ड व्हिजन इंडिया टीमचे निखिल सिंग, विजेश पवार, अंकिता मेश्राम, स्वयंसेवक आरती पाटील, वैष्णवी पाटील, रचना जाधव, जितेंद्र पाटील यांनी मेहनत घेतली। इंडियाच्या माध्यमाने आज दिनांक 28 तारखेला इथे एक एनजीओ फोरमचा एक प्लॅन केला होता आम्ही जळगावातील सर्व जिल्ह्यातील वेगवेगळे वेगळे जो एनजीओ पार्टनर्स आहेत सर्व एक ठिकाणी आले, जेणेकरून आम्ही असं वाटतं की आम्ही सर्व एकत्र मिळून काम करता येईल, समाजाचा विकास कसा करता येईल, लेकरांचा विकास कसा करता येईल, गावातील समस्या कसं सोडवता येईल, तर हा एक मुद्दा घेऊन आम्ही पुढं या एनजीओ फोरम बनवलेला आहे। त्याबद्दल आमचे सर्व जे एनजीओमध्ये सर्व अधिकारी आणि आमचे गव्हर्नमेंटचे अधिकारी त्यांचे मी आभार मानतो। थँक्यू।